Good morning students. In previous period we have learned transfer of heat. Today we are going to learn next paragraph. Modes of heat transfer. Conduction, convection and radiation. उष्णता संक्रमणाचे प्रकार. उष्णतेचे वहन, अभिसरण व प्रारण. Look at this student, your first paragraph. Try this means करून पहा. Apparatus, bars of stainless steel, aluminum and copper, a candle, a burner, pins, etc. Procedure, take stainless steel or iron, copper and aluminum bars, each about 30 cm long and having the same shape. Apply wax spots with the help of candle at a distance of 2 cm from each other. On all the 3 bars, stick a pin in each of these spots so that it is upright. Now insert the ends of all 3 bars into a flame at the same time. Observe for a while. What do you see? From which bar do the pins start falling first? Why? This transfer of heat from the hot part of an object to the cold part is called conduction of heat. The pins on the copper bar start falling first. The pins on the steel bar fall comparatively late. Heat is conducted quickly through copper. Conduction of heat through a substance depends on the property of that substance. That conduction of heat takes place through a solid substance shows that a medium is required for the conduction of heat. याचा अर्थ असा होतो, साहित्य स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे यांच्या पट्ट्या, मेणबत्ती, बर्नर, टाचण्या इत्यादी. कृती, साधारणपणे 30 सेमी लांबीच्या समान आकाराच्या स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, तांबे, ॲल्युमिनियमच्या पट्ट्या घ्या. प्रत्येक पट्टीवर 2-2 सेमी अंतरावर मेणबत्तीच्या साहाय्याने मेणाचे ठिपके द्या. प्रत्येक ठिपक्यात एक टाचणी उभी खोचा. आता स्टील किंवा लोखंडी, ॲल्युमिनियम व तांब्याच्या पट्टीची टोके एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीवर धरा. थोडा वेळ निरीक्षण करा. काय दिसते? कोणत्या पट्टीवरील टाचण्या लवकर पडू लागतात व का? पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात. तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात प्रथम पडत जातात. लोखंडी पट्टीवरील टाचण्या त्या तुलनेत उशिरा पडतात. तांब्यातून उष्णता जलद वाहते. उष्णतेचे पदार्थातील वहन त्या पदार्थाच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. उष्णतेचे वहन स्थायूरूप पदार्थांमधून होते, म्हणजेच उष्णता वहनास पदार्थाच्या माध्यमाची आवश्यकता असते. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड दिस पॅरेग्राफ? देन युअर नेक्स्ट पॅरेग्राफ. हाऊ डज द ट्रान्सफर ऑफ हीट टेक प्लेस थ्रू अ लिक्विड? उष्णतेचे संक्रमण द्रव पदार्थांमधून कसे होते? ॲपरेटस, अ बीकर, पोटॅशियम परमॅंगनेट क्रिस्टल्स, अ बर्नर, वॉटर etc. Procedure, take some water in a beaker. Heat the beaker slowly on a gas burner. Drop a few crystals of potassium permanganate into the water. Now wash the water in the beaker carefully. What do you see?
You will see streams of water going upwards and coming back to the bottom. In this manner, heat is transferred by means of currents called convection currents. This process is called convection of heat. Convection can occur in liquid and gaseous substances. Convection needs a medium. याचा अर्थ असा होतो, उष्णतेचे संक्रमण द्रव पदार्थांमधून कसे होते? साहित्य चंचुपात्र, पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे, बर्नर, पाणी इत्यादी. कृती: काचेच्या एका चंचुपात्रात पाणी घ्या. चंचुपात्राला गॅस बर्नरच्या साहाय्याने मंद उष्णता द्या. पोटॅशियम परमॅंगनेटचे काही खडे त्यात टाका. आता चंचुपात्रातील पाण्याकडे नीट लक्ष देऊन पहा. काय दिसते? पाण्यात खालून वर व पुन्हा खाली येणारे प्रवाह दिसतील. पोटॅशियम परमॅंगनेटमुळे हे लाल जांभळे प्रवाह लगेच ओळखता येतात. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते व त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते व त्याची जागा वरून येणारे थंड पाणी घेते. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते. या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. अभिसरण द्रव व वायुरूप पदार्थांमध्येच होऊ शकते. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड दिस पॅरेग्राफ? देन युअर नेक्स्ट पॅरेग्राफ. Look at the student. Apparatus: a test tube, a piece of ice, wire gauze, a burner, a candle, etc. Procedure: take some water in a test tube. Wrap a piece of ice in a wire gauze and drop it in the test tube. It will sink to the bottom. Now using a test tube holder, heat the upper part of the test tube. Stop heating when the water starts boiling. Observe the piece of ice at the bottom. याचा अर्थ असा होतो, साहित्य: परीक्षा नळी, बर्फाचा खडा, स्टीलची जाळी, बर्नर, मेणबत्ती इत्यादी. कृती: एका परीक्षा नळीत पाणी घ्या. स्टीलच्या एका जाळीत बर्फाचा एक तुकडा गुंडाळून परीक्षा नळीत सोडा. तो तळाशी जाईल. आता चिमट्याने परीक्षा नळी पकडून आकृतीत दाखवल्याप्रमाणे तिरकी धरून तिच्या वरच्या भागाला बर्नरने उष्णता द्या. त्या भागातील पाणी उकळू लागेल तेव्हा उष्णता देणे बंद करा. आता तळाशी असलेल्या बर्फाच्या खड्याचे निरीक्षण करा. वरच्या भागाला उष्णता दिली तरीही ती तळापर्यंत पोचत नाही. हे कसे घडते? उष्णतेमुळे घनता कमी झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही. त्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही. ओके स्टुडंट्स, डू यू अंडरस्टँड दिस पॅरेग्राफ? देन युअर नेक्स्ट पॅरेग्राफ. Look at the student. Procedure: light a candle and stand it upright. Hold your hands on its two sides at some distance from the candle. Bring them closer. What do you feel? Have you warm yourself near a bonfire or in the morning sun in winter? The sun is millions of kilometers away from us. There is no air between the sun and the earth, and the earth's atmosphere is only a thin layer of air close to the earth. Then how does the heat of the sun reach us? This heat is transferred in the absence of any medium. The transfer of heat that take place in this way without a medium is called radiation. In the two examples above,
हीट रिचेस अस मेनली बाय रेडिएशन. याचा अर्थ असा होतो, कृती. एक मेणबत्ती पेटवून उभी करा. तिच्या दोन्ही बाजूंनी तळहात दूर धरा. हात थोडे थोडे जवळ आणा. काय जाणवते? तुम्ही शेकोटीजवळ किंवा सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहिले आहात का? सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य व पृथ्वी या दरम्यान हवाही नाही. हवेचा थर पृथ्वीलगतच आहे. मग ही उष्णता आपल्यापर्यंत कशी आली? कोणतेही माध्यम नसताना ही उष्णता संक्रमित झाली. अशा प्रकारे माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड दिस पॅरेग्राफ? ओके, हॅव अ गुड डे.